तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली खरे तया विन हे नासी नोहे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली खरे सवे तुकया मेला त्याने गुन्हा आणला म्हणती नंदा चिया पोरे आजी चोरी केले खरे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र हे समागते तिष्ठो तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्या विठ्ठला तवती पालथी दुधानी ऐका
वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळाने प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या गोपाळांनी ज्या गवळणींनी अनन्य भक्ती केली त्या भक्तीसाठी देवानं काय केलं आजच्या गवळणीमध्ये सांगतात। तद्वत पावन पवित्र आणि सुंदर गाव आपला असणारं सनपुरी आपल्या सनपुरी गावामध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा हरिपाठ अन्नदान आणि आजची सांगतीची सेवा काल्याची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं ही माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे। काला म्हणजे दुःखाचा नाश, काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, काला म्हणजे व्यसन टाकून देणं, काला म्हणजे गुणाची प्राप्ती करणं, काला म्हणजे जीवानं शिवरूप होणे याचं नाव आहे काला विठाला विठाला। त्या निमित्तानं सर्व जमलेले आमच्या बहिणी बाळासाहेब महाराज गाण्याकरता शिवाजी महाराज उंडेगावकर समसापूरकर आमचे गावातले देशमुख सर्व भजनी मंडळ बबनराव आहेत। आपल्या जिल्ह्याचे वैभव पक्वा सम्राट मुंजा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची साऊंड सिस्टीम संतोष दादा आपले दमईच्या वाडीतले महाराष्ट्रातले एक नंबर साऊंड सिस्टीम आहे बरं का। नाही तर गायक चांगले असतात, वादक चांगले असतात आणि सिस्टीमच लागत नाही, बाई सुगरण असते गळकथा वाजते। आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं चॅनल गाजलेलं SD माऊली चॅनल या ठिकाणी चॅनल उपस्थित आहे आणि त्यांचे मालक सुद्धा माऊली उपस्थित आहेत। विठाला विठाला। सर्व कीर्तनकाराची जी आहे सावली, सर्व कीर्तनकाराची जी आहे सावली ती म्हणजे SD माऊली। विठाला विठाला। सुंदर तुम्हाला काल्याचे कीर्तन ऐकायचं आहे। काला कशाला म्हणतात मंडळी ऐका, फार गोड चिंतन ऐकायचे आपल्याला। आता मला सांगा दह्याचा रंग कसा आहे? पांढरा। आणि लाहीचा रंग कसा आहे? पांढरा। दही ही पांढरं आणि लाही सुद्धा पांढरी आणि दोघाला मिक्स केलं तर दाजी कोणता रंग तयार होते? पांढरा। दही ही पांढरं लाही ही पांढरी आणि दोघाला मिक्स केलं तर काय होते? पांढराच रंग होते। आणि आजच्या कीर्तनाला कोणता कीर्तन म्हणतात? काल्याचं। याचा रंग आहे पांढरा आणि कीर्तनाला काय म्हणतात? काल्याचं कीर्तन का म्हणतात? कारण काळ्या कृष्णाची याच्यावर कृपा दृष्टी झाल्यामुळं याला काल्याचे कीर्तन म्हणतात। विठाला विठाला। ज्यांनी अनन्य भक्ती केली भगवान कृष्णावर त्यांचं दैदूत तुपलोनी चोरलं बरं काय। अनन्य भाव कशाला म्हणतात? एकाच मिनिटात ऐका। देवाशिवाय पाहणं नाही, देवाशिवाय ऐकणं नाही, देवाशिवाय दुसरीकडे पाय जाणं नाही, याला म्हणतात अनन्यता। एक तुलसीदास महाराज 1.5 मिनिटाचं चरित्र आहे का। अनन्य भक्ती कशाला म्हणतात म्हणजे सांगा। तुलसीदास रामायण ज्यांनी रामचरित्र मानस लिहिलं असे तुलसीदास महाराज, बघितलं तरी रामालाच, मुखातून शब्द निघाला ते राम रामच आणि भजन केलं तरी रामच। गावातले माणसं म्हणले तुलसीदास महाराज म्हणले बोला। आता प्रयाग क्षेत्र आहे, कुंभमेळा चालू आहे, अच्छा आपण तीर्थयात्रेला चला। तुलसीदास महाराज म्हणले मी कोणाच्या देवाच्या पाया पडत नाही, कोणाचं नामस्मरण मी करत नाही, मी फक्त राम राम भजन करतो, शैव मातेचं स्नान करतो, दुसरीकडे जात नाही। अहो म्हणले तुम्ही जर नाही आले तर आम्ही तीर्थयात्रेला जाणार नाही। महाराजाला वाटलं माझ्यामुळे यांची तीर्थयात्रा राहील। तुलसीदास महाराज बोलले मी कोणत्या देवाचं दर्शन घेणार नाही। म्हणजे नका घेऊ, तुम्ही टेम्पोत बसून राहा, आमच्या सोबत चला। तुलसीदास महाराज सोबत आले, सगळे तीर्थाला गेले पण तुलसीदास महाराजांनी कुठं स्नान केलं नाही। सगळे देवता झाले पण कुठं दर्शन घेतलं नाही। अनन्य भक्ती आहे का। आणि वृंदावनामध्ये आले तेव्हा गावातले लोक म्हणले महाराज हेच वृंदावन म्हणजे रामाचा दुसरा अवतार, हेच कृष्ण आहे, याचं दर्शन घ्यायला चला। तर सगळ्याचाच आग्रह तुलसीदास महाराज वृंदावनामध्ये आले। आल्याच्या नंतर लोकांना बोलण्यापेक्षा म्हणले आपण देवालाच बोलावं। त्यावेळेस तुलसीदास महाराज बोलले हे रामा म्हणजे होती कृष्णाची मूर्ती आणि म्हणले देवा तुम्ही जोपर्यंत राम होत नाहीत तोपर्यंत तुलसीदास महाराज दर्शन घेणार नाही। आणि मंडळी काय बघा त्या ठिकाणी काय झालं, कृष्णाची मूर्ती होती पण तुलसीदास महाराजांची अनन्य भक्ती असल्यामुळं मुकुट मुरली दुराई
धनुष्य बाण लेवे हात, मुकुट मुरली दुरावी, धनुष्य बाण लेवे हात, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. म्हणजे भगवान कृष्ण राम झाले कशामुळं? तुलसीदास महाराजांच्या अनन्य भक्तीमुळं. विठाला विठाला. तसं 3 प्रकारच्या गवळणी होत्या. कुठं? गोकुळामध्ये. थोडा विको कमी करा. कोणत्या कोणत्या गवळणी संतोष दादा? कोणी सासा, कोणी सुना आणि कोणी लेकी. आता इतक्या महिला बसल्यात, पण या तिन्ही जणी आहेत. कोणतरी सून आहे, कोणतरी सासू आहे आणि कोणतरी लेक आहे. कोण कोणाची तरी लेक आहे, कोण कोणाची तरी सून आहे आणि कोण कोणाची सासूबाई आहे. तसं 3 प्रकारच्या गोकुळामध्ये सासू, सून आणि लेक अशा 3 प्रकारच्या गवळण होत्या मंडळी. आता तुम्हाला 2 मिनिटं वेदांत ऐकायचं आहे बरं काय, तुम्हाला उत्तर द्यायचंय. सासू म्हणजे भक्ती, सासू म्हणजे लेक म्हणजे ज्ञान, लेक म्हणजे, आणि सूनबाई म्हणजे कर्म, सूनबाई म्हणजे, वा काय माणसं हुशार आहेत. मला सांगा बरं आता, सासू म्हणजे, झोपा झाल्या का तुमच्या? सासू म्हणजे भक्ती, सासू म्हणजे, लेक म्हणजे ज्ञान, लेक म्हणजे, आणि सून म्हणजे कर्म, सून म्हणजे कर्म. आता सांगा, सून म्हणजे, लेक म्हणजे, आणि सासू म्हणजे, शाबास. विठाला विठाला. आणि आनंद वाटला. बाय आता हुशार झालेत माणसं. अहो इतके हुशार झालेत, नाव घ्यायला ते एवढे हुशार. सकाळ तिला सुनाचे सासूचे भांडण झाले आणि राग राग सुना नाव घेतलं. सुनबाई म्हणली, सासूबाई 8 आणि 8 होता 16. काय म्हणली सुनबाई? 8 आणि 8 होता 16. आणि माझ्या मालकाचं नाव घेते, माझ्या सासूबाईचा माझ्या 1500 रुपये डोळा. सासू म्हणली 1500 रुपये उचकून काढाली का? सासूबाईनं नाव घेतलं. सासूबाई म्हणली, कालच गेले दवाखान्यात, डॉक्टरांचे इंजेक्शन, पुसायला द्याला कापसाचा गोळा. कालच गेले दवाखान्यात, डॉक्टरांचे इंजेक्शन, पुसायला द्याला कापसाचा गोळा. अगं भवाने, तुला 1500 रुपये यावे म्हणून माझ्या पोरानंच केले कागदपत्र गोळा. ऐका, अशा 3 प्रकारच्या गवळणी कुठं? गोकुळामध्ये. आणि 3 प्रकारच्या गवळणी झोपल्या आणि सकाळी उठून पाहतात तर ज्यांनी गाडगे मडके भरून ठेवले ते दैदू तूप लोण्यानं, तर ते कसे गाडगे झालेले होते. पाहाती गवळणी अंतवती पालती दुधाने. थोडं चिंतनाचा विषय आहे का? सून कोणाला म्हणतात? संध्याकाळी उशिरा झोपणं, कामा करता लवकर उठणं, तिला म्हणतात सून. त्या काळातली सून. आणि मंडळी पहिल्यांदा सूनबाई उठली. आता सून म्हणजे कोण धरले आपण? कर्म. सून म्हणजे सूनबाई उठल्या आणि तिनं गाडगे मडके पाहिले तर दैदू तुपलोनी जे मडक्यात भरून ठेवलेलं होतं ते पालथ झालेलं होतं आणि गाडगे पालथे घातलेले होते. दैदूत संपलेलं होतं. आणि मग तिला वाटलं सासूबाईला जर जाग आली तर माझं काय खरं नाही, मग ती रडू लागली.
ज्ञानोबा म्हणले कर्माला कर्माचा पश्चाताप झाला की ज्ञानाचा दिवा निघत असतो. आईसी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, साम्याची रिधी उघडली, तयाची दृष्टी. ननंदबाईला जाग आली, म्हणजे तिच्या लेकीला ननंदबाईला जाग आल्या. म्हणजे वहिनी काय झालं तुम्हाला रडायला? म्हणजे माझं दैदूत तुपलं चोरीला गेले, गाडगे पालथे घातले. तिचा अधिकार असतो जरा बोलण्याचा. ननंदबाई बोलायला सुरुवात केली. म्हणले काय झालं विठाला विठाला. असा बाबाजी विषय चालू आहे. सून म्हणजे कर्म, सून म्हणजे कर्म, लेक म्हणजे आणि सासूबाई म्हणजे वा. लेकीनं पाहिलं म्हणजे ज्ञानानं पाहिलं. तिचं दैदूत तोलन चोरीला गेलं म्हणजे माझ्या गाडग्याकडे चला. आणि मंडळी लेकीच्या गाडग्याकडे गेल्यानंतर तिचं सुद्धा दैदूत तोलन चोरीला गेलं. आणि मडके कसे घातले होते पालते. आणि दोघीला वाटलं, आता हिला वाटलं आईला जर जाग आली तर माझं काय खरं नाही. आणि सुनबाईला वाटलं माझ्या सासूला जाग आली तर माझं खरं नाही. दोघी रडू लागले. आणि दोघी रडत असताना सासूबाईला जाग आली. असे मंडळी ज्ञानाचा अहंकार गेला की हृदयामध्ये भक्ती निर्माण होत असते. सासूबाईला जाग आली. काय झालं मुलींनो रडायला? म्हणजे काय सांगा सासूबाई, माझं दैदूत तुपलून चोरीला गेलं आणि गाडगे पालथे घातले. तुझं काय झालं? आई माझं सुद्धा तसंच झालं. आणि मग सासूबाईचा बोलण्याचा अधिकार असतो. म्हणजे तुम्हाला कळत नाही आम्ही कसे कसे कामं केले. शिळ्या भाकरी खाऊ खाऊ लोकांची रानं घेतली. कसे कामं केली हो. दुसऱ्याचे दगड आणू आणू, गरम पंचायतले ओटे आणू आणू, वटा बांधला समोर. आणि मंडळी सासूबाई स्वतःच्या मडक्याकडे गाडग्याकडे गेलं तर तिचे सुद्धा दैदूत तुपलून चोरीला गेलं. आणि मडके पालथे घातलेले होते. 2 मिनिटं वेदांत आहे का. सुनाचं काय चोरलं, लेकीचं काय चोरलं आणि सासूबाईचं काय चोरलं. विठाला विठाला. सून म्हणजे कर्म. देवानं त्या सूनबाईचं कर्मच चोरून घेतलं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा. सूनबाईचं कर्म चोरलं. बरं लेकीचं काय चोरलं? लेकीला ज्ञानाचा अहंकार झालता, तिचा अहंकार चोरला. आणि सासूबाईचं काय चोरलं? तर सासूबाई भक्ती होती. भक्तीतलं काय चोरायसारखं आहे मंडळी? तर भक्तीतला कल्पित भेद चोरला. सासूबाईला भक्त ठेवलं आणि स्वतः देव आपण झाला. मी भक्त तू देव. लक्षात आले ना तुमच्या? सुनाचं कर्म चोरलं, मुलीचं अज्ञान चोरलं, अहंकार चोरला आणि सासूबाईचा कल्पित भेद चोरला. आणि मग त्या तिघी म्हणू लागले असं कर्म चोरणारा, अहंकार चोरणारा आणि भक्तीतला कल्पित भेद चोरणारा हे काय चंड्यान बंड्या असा चोर नाही, असा एकच चोर आहे. म्हणतीन दासिया
टाळी वाजवा. म्हणती नंदाची या पोरे आणि आज चोरी केली. लक्ष द्यायला तुमच्या. कर्म चोरणारा, अहंकार चोरणारा, कल्पित भेद चोरणारा असा एकच चोर आहे म्हणती नंदाची या, म्हणजे नंद बाबाचं पोरग. आणि आज चोरी केली खरे. आपण सुद्धा प्रार्थना करू, हे गोपाळ कृष्णा कन्हैया गोविंदा बाकी बिहारी, आमच्या जीवनातलं सुद्धा वाईट कर्म चोरून घ्या, अहंकार चोरून घ्या, कल्पित भेद चोरा आणि आम्हाला सुद्धा गोपिकांसारखं भक्त करा आणि आम्हाला ते प्रेम सुख द्या. म्हणते नंदाची या पोरे आणि आज चोरी केली खरे. चोरी करायला बी महाराज त्याला बुद्धी लागते. कोणाचं काम चोरी करणं नाही. आता बुद्धिमान माणसं झालेतच. परवा दिवशी आमच्या गावात एक जणांचं डोकं दुखलालं. काय दुखलालं महाराजजी? डोकं दुखलालं. समोरच्या माणसाला विचारलं माझं डोकं कशानं राहीन. त्याचा शत्रूच भेटला आणि त्याला विचारलं डोकं कशानं राहीन. ते मला काय नाही, गाढवाच्या पाया पड, लगेच तो डोकं राहीन. ते मला कर पाया पुढं विठाला. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी तया विन हे नासी नोहे दुसरी आईसी सवे तुकिया मेला त्याने गुन्हा आणला. सगळ्या गोळींमध्ये असा चोरी कृष्णाशिवाय कोणी करू शकत नाही. आणि तुकाराम महाराजांमुळे घडलं. आणिला रूपा बळे आणि करोनी खळे हरिदासी येतो इमानी भूतानी जयंतीने जातानी जिवंत येतपर्यंत या विषयी विषयी तद्विज्ञा सस्व तत् ब्रह्म असं व्यापक ब्रह्म असणार. विश्वर सर्व भूतानाम हृदयार्जुन तिष्ठती भ्रामयम सर्व भूतानी यंत्ररुळानी माया. असा व्यापक असणारा देव, कंकर्मी शंकर असणारा देव, त्याला एका जागेवर आणण्याचं काम आमच्या तुकाराम महाराजांना केलं. म्हणून त्यांना त्या बोलू लागल्या. आज जे विषय आहे चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे. जे गोकुळात चरित्र देवानं गाय राखताना चोऱ्या करताना केले त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. काय होईल फायदा? पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. आपला जीवन पवित्र होणार आहे, आपले दोष जाणार आहेत, आपलं पाप नष्ट होणार आहे आणि पुण्याची गणना कृष्णाचं चरित्र ऐकल्यामुळे. आपण बाबांच्या मुखातून भागवत कथा ऐकलेलीच आहे. ऐका, भगवान कृष्णानं देवकी आणि त्या ठिकाणी वसुदेवानं 3 जन्म तपश्चर्या केली आणि 3 जन्म तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या पोटी यायचं ठरवलं. वसुदेव देवकीचं लग्न झालं. लग्नामध्ये विघ्न आलं. जेलखान्यामध्ये मायबापाला ठेवण्यात आलं. बघता बघता 6 मारित दुराचारी 6 मुलं झाले. 7व्यांदा योगमायेनं रोहिणीच्या घरात पाठवला आणि 8व्यांदा सत्यवरम सत्यपरम युनिमचे सत्य सत्यात्मकम शरणम प्रपदे किंवा तमद्भुतम बालकमां भुजक्षणम चतुर्भुजम शंख गदार युधा युधम. 4 हाताचा 8 वर्षाचा असा भगवान परमात्मा आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी. सर्वांनी हातवरी करा. नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की. हर 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 हर. असे 8 वर्षाची मूर्ती देवकी समोर झाली. पण देवकी मातेने सांगितलं कृष्णा आम्ही 3 जन्म तपश्चर्या. कशामुळं? लहान होण्याकरता. भगवंतानं सांगितले मी लहानच होणार आहे, पण लहान झाल्याच्या नंतर म्हणजे काय करायचे? नंदाच्या घराला मजले गोकुळाला.
नंदाच्या घराला मजनी थोडं चिंतन लक्ष नाही का. ज्यावेळेस देवकी मातेचा वात्सल्य भाव झाला की माझ्या लेकराचं कसं होईना आता, तर देवानं काय केलं, मायबापाला आलिंगन दिलं. 8 वर्षाचे असताना आलिंगन दिल्याबरोबर देवानं काय केलं, त्यांचा वात्सल्य भाव काढला आणि आपल्या हृदयातलं ज्ञान त्यांना दिलं. ही हृदयाचे ती हृदय झाले, हृदय एक झाले. न मोडित आईशे केले अर्जुना. म्हणजे काय केलं, आपलं ज्ञान मायबापाला दिलं आणि मायबापाचं वात्सल्य प्रेम आपण घेतलं. आणि मग वसुदेवानं, आपण कथा ऐकलेलीच आहे, टोपल्यामध्ये बसवलं आणि गोकुळाच्या दिशेनं निघाले. यमुना माय आडवी लागली, कमरा इतकं पाणी, लक्ष देऊन ऐका. तरी बाप पुढं सरकुलाला वसुदेवजी, गळ्या इतकं पाणी तरी बाप पुढं, डोक्याच्या वरून पाणी जावलालं तरी बाप माग सरकला नाही. असं बापाचं प्रेम आहे. अरे जोपर्यंत मुलगा जिवंत आहे तोपर्यंत बाप प्रेम करतोच, पण मेल्याच्या नंतर सुद्धा लेकराव जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. आता घडलेली घटना आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये बापानं सांभाळ केला, पोरग मोठं झालं, पोराचं लग्न झालं, तलाठी झाला, बायको नोकरीला भेटली, त्यानं बापालाच वृद्धाश्रमात टाकलं. बाप वृद्धाश्रमात राहिला, 20 वर्ष झालं, पण बापाची आठवण नाही आली. पण त्या पोरानं असंच कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यावर बापाची आठवण आली. मेल्यानंतर बाप कसा प्रेम करतो. बापाला भेटायला गेला, बाबा ओळखलं का, म्हणजे हो लहानाचं मोठं केलं, ओळखलं ना. काय इच्छा आहे तुमची, म्हणजे काहीच नाही, भेटायला चालूच, माझा हरिपाठ चालू आहे, धन्यवाद. नाही काय पाहिजे सांगा तुम्हाला, मला नोकरी लागली, कोटी रुपये माझ्याकडे, काय पाहिजे, म्हणजे काय नाही. ही मोठी संस्था आहे, इथं वृद्धाश्रम बळ, इथं पाऊस पडतो, चिलट होतात, आम्हाला चावतात, कोणाला माकड गुन्ह्या, चिकन गुन्ह्या, इथं 15 फॅन दे, मला उद्याच आणतो. उद्या म्हणून गेला, पुन्हा 15 वर्ष आला नाही. तेव्हा बाप महाराज चमच्यानं पाणी चालू होतं, पुन्हा भेटायला आला, बाबा काय पाहिजे तुम्हाला, म्हणले काहीच नाही, तुला मागच सांगितलं होतं इथं 15 फॅन दे. अहो म्हणले तुम्ही चमच्यानं पाणी प्याले, आता 2-3 दिवसाचे सोबतीत तुम्ही, आणि तुम्हाला काय करायचं फॅन. काय उत्तर दिलं बापानं, बापानं सांगितलं बाळू ते फॅन मलाही नव्हते पाहिजे, पंखे, आणि संस्थेला पाहिजे नव्हते. मग आता मी तर मरणारच आहे, मी शेतात कामं केले, माळं विकलं, कष्ट करून तुला मोठं केलं, पण ज्यावेळेस बाळू तुझा मुलगा मोठा होईन, त्याला नोकरी लागन, आणि तुझा मुलगा तुला कमरात लाद घालीन आणि ह्याच वृद्धाश्रमात टाकीन, त्यावेळेस तुला चिलट चावतान, माकड गुन्हे, आणि तू लवकर मरशीन, म्हणून आतापासूनच फॅन लावून घे. मेल्याच्या नंतर सुद्धा लेकराव जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. विठाला विठाला. वसुदेवानं स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. खरंच आहे, माय कडेवर घेते लेकराला, कारण मला जितकं दिसायला गलितलं तेवढं दिसावं, जेवढं मी सुख पाहिलं तेवढं दिसावं बाबाजी. पण बाप लेकराला खांद्यावर घेतो की जे मी सुख पाहिलं नाही, जे जग पाहिलं नाही, माझ्यापेक्षा सुद्धा लेकराला 10 पटीनं सुख प्राप्त व्हावं म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. आणि असं वसुदेवानं कमरा इतकं पाणी, गळ्या इतकं वरून पाणी जावलं, पण मागं नाही ह्यातले पुढं जावलेले. यमुने माईला दर्शन दिलं भगवान परमात्म्यानं. यमुना माई दुभंगली आणि समोर आले, जिथं यशोदा माईचा दरबार होता त्या ठिकाणी लेकराला ठेवलं, तिथली माया उचलली आणि वापस आल्यावर पुन्हा बंधन लागले. देवाला उचललं की प्रपंच गळून पडत असतो, आणि प्रपंचाला जवळ गेलं की देव येत नसतो. तर त्याप्रमाणे सकाळ झाली आणि रडण्याचा मुलाचा आवाज आला. दासीनं सांगितलं, यशोदे काय तुला मुलगा झाला, वा वा वा, सोन्याची साखळी दिली. नंद बाबा तुम्हाला मुलगा झाला, अंगठी काढून दिली, आणि ती गवळण आनंदाच्या भरामध्ये, सर्वांनी हातवरी करा बरं, सगळ्या गावात काय म्हणू लागली,
पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. वा, आनंदाला पारावर नाही, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या सगळीकडं. अंकलजी सगळ्यांना आनंद ही आनंद झाला. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, असा आनंद ही आनंद गोकुळामध्ये. 9 दिवस गाई दान केल्या, सुवर्णदान केलं, चांदी दान केलं, अन्नदान केलं, लोणी दान केलं. नंदबाबा आणि यशोदामाई सगळ्याला दान देऊ लागल्या आणि गोकुळामध्ये आनंदाला पा. कोणाला भूक लागणं, तहान लागणं, सर्व आनंदात गोकुळ झालं त्या ठिकाणी. जसं आपलं 7 दिवस सनपुरी, अगदी महाराज आनंदाला पार नाही. भागवत कथा, अन्नदान, नामस्मरण, 7 दिवस कधी निघून गेले हे सर्व लोकांच्या लक्षात आलं. आणि असं सुखाचे दिवस लगेच जातात आणि जेलमधला 100 दिवस कटत. ज्ञानोबराय म्हणले, अमृताची 7 वाकडी लागो का अनुघडी, सुखाची दिवस कोडी गणित तू का. तसे 7 दिवस आनंद आहे महाराज. या ठिकाणी सनपुरी म्हणजे पंढरपूर झालं 7 दिवसामध्ये, आहे का नाही. ऐका, तसं गोकुळामध्ये आनंदाला पारावर नाही, मथुरेमध्ये दुःखाला पारावर नाही. कंसाने मिटिंग बोलवली, आगासूर, रिटासूर, बुकासूर, काय सांगा. म्हणजे माझा शत्रू जन्माला आला. कधी म्हणजे 10 दिवस झालं. कोण मारणार. ते मला मी मारणार, मी मला. पुतना मावशी म्हणजे गडबड करू नका, मी त्याचा काटा काढतो. म्हणले, बाई तुला गावात कोण येऊ देईन, तुझं एवढं धिपाड शरीर, चमचे एवढाले दात, वाटी एवढाले डोळे, शॅम्पू लावलं नाहीस. म्हणजे आता मॅचिंग करते. सुंदर रूप घेतलं आणि मारण्याकरता निघाले. आता महिला हुशार झाल्या. पहिल्या गर्भामध्ये मुली मारू लागल्या, पण आता सगळ्यांना कळालं की मुलीशिवाय पर्याय नाही. मुलगा जन्माला येणं हे भाग्याचं लक्षण आहे, पण मुलगी जन्माला येणं हे सौभाग्याचं लक्षण आहे. आज सगळ्या क्षेत्रामधले मुलीचा पहिला, आज बघा तुम्ही, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपतीपर्यंत मुली गेलेल्या आहेत बरं. काय म्हणजे आता कीर्तन क्षेत्रामध्ये, आता आपल्या परभणी जिल्ह्यात जरासं कमी आहे बबनराव. संभाजीनगर, नगरला तिकडं पाहिलं पुणे जिल्ह्यात तर एका पत्रिकेवर 6 महिलांचे कीर्तन आणि 2 महाराजांचे. सगळीकडं भागवत कथा महिलांचे. आस्था चॅनल टीव्हीवर बघा महिलांचे. मला तर इथून पुढे वाटायला, महिला जर जास्त कीर्तनकार झाल्या तर बायकोला कंपनीत कामाला आणि मी गेटवर उभा. आपला नंबरच लागायचा ना. कारण सगळ्या क्षेत्रामध्ये मुली काय झाल्यात आता हुशार झाल्या. लहान लहान लेकरं हुशार. माझी मुलगी 3रीला आहे बबनराव. 3रीला मुलगी किती हुशार. आम्ही दवाखान्यात भेटायला आलो एका म्हातारीला, 90 वर्षाच्या म्हातारीला भेटायला आलो तर म्हातारी व्हेंटिलेटर ठेवली होती. व्हेंटिलेटर सगळीकडून दोरे आणि मास्क लावलेलं, सलाईन लावलेली, दोरे. आणि आमची पोरगीन मी भेटायला गेलो, एक असा मोठा खंबा आणि तिथं 98-96 नंबर आलाय. म्हातारी व्हेंटिलेटर ठेवलेली आणि पोरीला घेऊन गेलो. आमची पोरगी म्हणली, पप्पा म्हातारीला काय चार्जिंगला लावलो काय. मला गपची बस. हो म्हणली, बघा ना म्हातारी 2% राहिली. सगळ्या क्षेत्रामध्ये आता महिला काय झालेल्या आहेत, पुढे गेलेल्या आहेत मंडळी. ऐका, यशोदामाईच्या दारामध्ये तिनं सुंदर रूप घेतलेलं. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. या पुतना मावशीनं सुंदर रूप घेतलं अप्सरेसारखं आणि मुलं मारत 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 आली. स्तनामध्ये विष भरलेलं आणि यशोदामाईच्या दारात आली. यशोदे. यशोदामाईनं दरवाजा उघडा. कोण आहेत बाई तुम्ही चमचम चमकायला. म्हणजे पोरग झालं जरासं धन आलं. तुझी साखर बहीण. म्हणजे बस बाई. म्हणजे काय करू तुला. म्हणजे जेवायलाच कर. पाणी नाही, चहा नाही, डायरेक्ट जेवायलाच. काय काय पाहुणे असे खतरनाक असतात. आमच्या घरी एक पाहुणा आला. मला पाणी प्यायचं काय. मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना. आम्हाला चहा प्यायचा काय. मला पोहे करायला उशीर होईल ना. मला पोहे खायचं का काय. मला दुपारी जेवायचं, मला पोहे खावं लागते ना. मला दुपारी जेवायचं काय. मला मुकामाला थांबायचं जेवावं लागेल ना. आम्हाला मुकाम करायचा काय. मला चातुर्मास करायचा, मला मुकामाला. हे इंगळे महाराजांची आठवण म्हणून सांगतो, पाहुणे कसे असतात.
एक पाहुणा एका गावात आला, महिनाभर थांबला, 2 महिने थांबला, दुकानाची उधारी 10,000 केली. दोघं नवरा बायको कामाला होते. पत्नीला वाटलं यायचा मामा ऐकून, यायला वाटलं हिचा मामा ऐकून. मालक म्हणले तुझ्या मामाला सांग घरला चाला. ते म्हणले माझा मामा नाही तुझाच आहे. ती म्हणली माझा नाही. म्हणले मामा तुम्ही कोणाचे आहेत? म्हणले आख्या सनपुरीचाच मामा आहे मी. आम्ही वापस जायचं नाही. म्हणजे सप्तान गुलाबजामून जेवायला कशाला वापस जायचंय? मालक म्हणला मामाला काढून दिल्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळ तू जेवायला कर, भाजीमध्ये मीठ नको टाकू. मी सांगतो मीठ का टाकलं नाही, तू मला आर तुरं बोल, मी तुला लाकूड घेऊन मागा लागतो, तू पणका खाली लपून बस, तू रडण्याची नाटकं कर, मी मारण्याची मामाचं पुन्हा बघू. जेवायला वाटत मीठ का टाकलं नाही? ती म्हणजे तुम्हाला डोळे नाहीत का? मला बोलतीस का? लाकूड घेतलं पत्नीच्या मागं, पत्नी पणका खाली लपून बसली, हे मारण्याची ऍक्टिंग करायला, ती रडण्याची. मामा मला जावाई सोडा, मामाच्या पाठीत एक, मामा घराच्या बाहेर. आणि 15 मिनिटानं नवरा बायको हसत हसत आले. म्हणली मालक तुम्ही न मारता म्या कशी रडण्याची ऍक्टिंग केली? ते मला तू रडण्याची केलीस, पण तुला न मारता म्या कशी मारण्याची ऍक्टिंग केली? मामा तुळशी झाडाखाली लपला होता, मामा लगेच वापस आला, मला वाडा जेवायला, म्या कशी जाण्याची ऍक्टिंग केली. घ्या तशी पुतना मावशीला जेवण करण्याकरता यशोदा माय आतमध्ये गेली. भगवान परमात्म्याला आंघोळ घातले होते, पाळण्यामध्ये झोपलेले होते. देवाला वाटलं माझ्या आईला कळत नाही, आता पुतना कशी वापर. देवाने रडायला सुरुवात केली. नाना परी समजावी ते माघल खाया देते थापटोनी निजवीते याचा डोळा लागेना रडते माझे बाळताने समजाविता राहिना. आजीमाय पणगा त्या पाळण्याजवळ आल्याबरोबर प्रकाश महाराज देवानं डोळे झाकले. देवानं का डोळे झाकले? गर्ग संहितेमध्ये 21 उदाहरणं आलेत की देवानं डोळे का झाकले. का झाकले? देवाला वाटलं ही मला मारण्याकरता आली, ही हाय तरी कोण? म्हणजे रत्नमाला बळीराजाची मुलगी. बरं, मग देवाला वाटलं आता दैद तुपलोनी खाण्याकरता मी आलो आणि मला विष पाजणार आहे. महादेवाचं ध्यान करण्याकरता डोळे झाकले. ततक्रतली कृत्या व्यापो हलाहला विषम अभक्षय महादेव कृपया भूत भावना. महादेवाला विष प्यायला बोलवलं म्हणून देवानं डोळे झाकले. असे बरेच कारणे देवानं डोळे. देवाला वाटतं माझे डोळेमध्ये चंद्र आणि सूर्य आहेत, ही पापिनी, मी डोळे उघड्याबरोबर हिचा कापूर होऊन जळून जाईन, म्हणून देवानं डोळे झाकले. पुतना मावशीनं देवाला जवळ घेतलं, दूध पाजायला सुरुवात केली. देवानं दूध पिलं, विष पिलं, पंचप्राण उडवले. मुच्चताम विमुच्चताम, सोड सोड. पुतना मावशीला सोडायला तयार नाहीत. पुतना मावशीनं वृंदावनामध्ये आणलं. देवानं पंचप्राण उडले आणि तद्धाम परम मम तो आसनकादिकाचिनी माने सायुजू सोरसू दिदला पुतने. वा, पुतनेला जाळ त्या ठिकाणी महाराज वध केला. गावातल्या लोकांना बातमी कळाली, कृष्णाला खाली घेतलं, पुतना मावशीला जाळून टाकलं. कोणी 10 लाकडं आणले, कोणी 20 लाकडं आणले, कोणी 1 लाख लाकडं आणले, कोणी 1 कोटी लाकडं आणले आणि पुतना मावशीला जाळलं. पुतना म्हणजे कोण आहे? कसं आहे? पुतना म्हणजे काय? साडीवाली कोणी बाई नाही. पुतना म्हणजे वासना, आपल्या अंतःकरणातली वासना जाळायची असन तर कोणी 10,000 जप करा, कोणी 20,000 जप करा, कोणी 1 कोटी जप करा आणि आपल्या अंतःकरणात दुर्वासना जाळा आणि सद्वासनेला जन्माला घाला. हो, दुर्वासना म्हणजे पुतना मावशी. आणि पुतना मावशीला जाळल्याबरोबर सगळीकडे चंदनासारखा सुगंध सुटला. का? कारण तिला देवाचा स्पर्श झालता. नामा मने दिला अग्नी वासन समाय गगनी, वासन समाय गगनी, हो हो वासन समाय गगनी, हो वासन समाय गगनी.
अग्नी आणि वासन समाय. काय देवाची लीला आहे. अहो देवाचा स्पर्श झाल्याबरोबरचा सुगंध सुटला. कोणत्या काकांना आपण कीर्तनाला भजनाला तीर्थयात्रेला गेलोत ना तर आपल्याही जीवनातला सुखाचा सुगंध सुटल्याशिवाय राहणार. कोणत्या वाल्या कोळेला मारण्याकरता गेलता नारद मुनीला तितकीच भेट झाली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी. ऐका म्हणजे मला एक सांगायचे काय देवानं कमी केली. देव देतोच ना सगळं. मला सांगा कोणाच्या ताटात गरम चपाती नाही, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही आणि कोणाच्या खिशात 200 रुपयाची नोट नाही. सगळ्यालाच आहे. काय शब्द आहेत बघा माऊली. जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. झोली सबकी भरती है लेकिन देने वाला नजर नहीं आता. आपल्याला देणारा आपण आपल्याकडे बघत नाही तर आपण दुसऱ्याकडे बघतो. हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा आणि आपण टेन्शन मध्ये असतो. देवानं आपल्याला सगळं दिलं. मला आनंद वाटायला सणपुरीचा की सगळे कमिटी गावकरी एकत्र आले आणि जशाला तसा दृष्ट लागन नजर लागन असा सप्त्याचं नियोजन केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तरुण बांधव आहेत आमचे सनपूरचे तडफदार तरुण बांधव यांच्यामुळं पुन्हा सप्त्याला मोगरा फुलला. मोगरा फुलला. हे काय आता म्हाताऱ्या माणसाचे काम. हे पट्टी जमा करतात पण वाहण्याकरता चटया आथरण्याकरता आणि चांगला उत्सव होण्याकरता या तरुण बांधवांची गरज आहे. आणि सगळ्या सनपूरच्या तरुण बांधवाला धन्यवाद की दृष्ट लागन नजर लागन असं सप्त्याचं तुम्ही नियोजन केलेलं आहे. सोपन अहो मायबापाची तेरवी कोणी करायला तयार नाही. पित्र जीव घालायला कोणी तयार नाही. एवढा सप्ताह सोप वाटला. एवढे गायक आमसारखे महाराजन प्रकाश महाराज एवढे लांबून. आमच्या गावामध्ये एक जणाची आई गेली. श्रीमंत माणूस डॉक्टर, बायको डॉक्टरीन, ते डॉक्टरीन मुंबईला सर्वात मोठा दवाखाना, 6 कोटीचा दवाखाना, 2 कोटीचं घर. आई गेली. मी फोन लावला डॉक्टर साहेब आई गेली. मला 2 फॉर्च्युनर गाडी आली. आईची माती केली. नळाला हात धुतले. म्हणजे महाराज येऊ का. म्हणजे येऊ का नाही. तुम्हाला 15 दिवस इथं थांबावं लागते. म्हणजे मला टाईम नाही. 900 पेशंट असतात. धरा हे पैसे तुम्हीच विधी करा. मला शाबासरी डॉक्टर. 15 दिवस मॅच विधी केला. म्हणजे काय करायचं जेवायला. म्हणजे गुगल पेला पैसे पाठवतो तुमच्यात म्हणाव. गुलाबजामू केले. मोठा मंडप टाकला. गायक वादक सगळे बोलवले. आम्ही डॉक्टर कीर्तन कोणाच ठेवायचे म्हणजे महाराज तुमच्यात म्हणाव. दाबून पैसे घेतले. मी फोन पेला मोज कीर्तन ठेवलं. कीर्तन झालं सगळं झालं. आम्ही डॉक्टर कीर्तन झालं पण ते ब्राह्मण म्हणाला चप्पी करा चप्पी. म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवले त्याचीच करा घ्या. मी केली पैशासाठी काय करावं. आलं गजानंदाजी पण एवढा दृष्ट लागावी नजर लागावी तुम्हाला धन्यवाद. विठाला पुतना मावशी म्हणजे वासना त्या पुसनेला सुद्धा देवानं परमगतीला प्राप्त केलं. आणि असे भगवान परमात्मा नामकरण सोहळा झाला. जो आकर्षण करणार आहे तो कृष्ण ताकदवान आहे सावळा आहे त्याचं नाव बळीराम. आणि असे दोघांच्या घर त्या ठिकाणी नामकरण सोहळा चाला. आणि त्या ठिकाणी मंडळी लेकरं रांगू लागले. कसे रांगू लागले तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत
काय नाम केलं म्हातारा कडक आहे बाबा. मला तर म्हातारा गावाकडे नेऊन लग्न लावून वापस आणावं पुन्हा. पोरं माहिती आमचाच मेळ लागला तिकडे कुठं. ही ताकद कीर्तनाचे बबन महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, हे शक्ती अद्भुत हे रंगी. गाय नाचे रंगी. आणि संतोषराव शक्ती अद्भुत हे. आता हे काय सोपं आहे का महाराज? ह्या वयात सुद्धा आनंद घेणं खरंच आहे. मला काय सांगायचं, रंग निरंगनाथन तो म्या देखिला. रंग रांगताना देवानं चोऱ्या केल्या का? चित्ताच्या, अहंकाराच्या, मितूपणाच्या. हे कृष्ण चरित्र आहे ना, 1 मिनिटात सांगतो. हे वरच्या रंगानं पाहू नका, त्याला वेदांत लपलेला आहे. देव रांगले म्हणजे देवानं शिवाजी महाराज जमिनीवर हात ठेवला. कशा करता? की शबासकी देण्याकरता. पृथ्वी मातेत आपण हिरी पाडतो, बोरं पाडतो, चपला घालून चलतो, प्रेत जाळतो, तरी पृथ्वी माता कोणावर नाराज होत नाही, कोणाला शाप देत नाही. शबासकी देण्याकरता देवानं हात ठेवला एक. आणि दुसरी गोष्ट की जी ब्रह्मदेव गेलते ना, ब्रह्मदेवाकडे पृथ्वी माता की देवाला सांगा अवताराला या. तो मी अवताराला आलो हे सांगण्याकरता जमिनीवर हात ठेवला. तळवे तळ हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने असे रांगू लागले, चोरी करू लागले. हरिने माझे हरिले चित्त चोरिये नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. देवाना असा चोऱ्या केल्या मंडळी. आणि मंडळी चोऱ्या करत असताना गारायला यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आणि यशोदा मायनं सांगायचं एकाच बॉल मध्ये सारण काढ्या वा. आणि मग गाराने यशोदाने सांगितलं बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने ग गोकुळ. मुलगा कसाही असू द्या आईला वाटते अख्ख्या गावात माझ्या लेकरासारखं चांगलं पोरग. आईचा वात्सल्य भाव असतो, वात्सल्य प्रेम असते. मुलगा शाळातून घरी आला आणि आईनं गालानं हात फिरवला, भाग गेला. आई ज्यावेळेस मुलाच्या गालानं हात फिरवती आईचा वात्सल्य भाव. आणि वारीक मामा जेव्हा आपल्या गालानं हात फिरवतो त्याचा 60 रुपये भाव. आईला वाटतंय लेकरू पेनारा असू द्या, पेनारा जरी लेकरू असलं तर आई म्हणती माया सोन्यासारखं लेकरूच नाही, तिला काय माहिती हे शक्ती, हे गंगाधर शक्तिमान आहे. ऐक ना, असं यशोदा मायनं सांगायचं माझा कृष्ण कसा आहे. सावळाग चिमणा माझा, किंवा आज देव कसा आहे तुम्ही एकदम माझा सुंदर आहे, लहान आहे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ, काय लटकाच घेता आळग गोकुळच्या नारी. आणि मंडळी प्रभावती नावाची गोळून म्हणली यशोदे तुला खरं वाटत नाही का? म्हणली मला खरं वाटत नाही. म्हणली पकडून आणते. कृष्ण मला वाकड्या मधुमंगाला पेन द्या, हिचा घर नंबर घ्या. म्हणले काय हरकत नाही चल. प्रभावती घरी गेली. मालक बोला.
आज झोपायचं नाही, कृष्ण चोरी करण्याकरता. ठीक आहे म्हणले. दोघं पती पत्नी 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3ला साखर झोप लागली. कृष्ण 5ला उठला, गरम पाण्याने आंघोळ केली, गोरगरिबाचे लेकरं घेतले. चला म्हणजे कुठं, पोटभर खाला, पोटभर सर्वांना तिच्या घरचं खाऊ घातलं. म्हणजे जा तुम्ही वापस. म्हणजे तो काय काम आहे म्हणजे प्रायव्हेट काम आहे. म्हणजे मला बांधते म्हणली का प्रभावती, तिची वेणी आणि याची दाढी दोघीशी दिली गाठ बांधोनी आणि देव गेला निघून. जसा देव निघून गेला सकाळी जाग आली, मालक वेणी कशाला वाढाय, तुम्ही तू दाढी दोघायचे भांडणं. गाठ सुटता सुटेना, कापू लागले कापना, जळू लागले. म्हणजे चला कृष्णाकडं. पण तसं असं झालं शिवाजी महाराज. मालकीनबाई होती 5.5 फुटाची आणि ते नवरदेव होता 3.25 फुटाचा. लग्नामध्ये नवरदेव पुढं नवरी मागं पाहिजे, उलट झालं. नवरी पुढं आणि पाठीमागं पंजाव चालायचे तिच्या पाठीमागं. कृष्णानं गावातले मुलं चला पोरा हो म्हणले, कुठं, नाटक बघायला. म्हणजे पैसे का म्हणले, फुकट. फुकट म्हणले 1200 पोरं तिच्या दारामध्ये. सगळे पोरं पुढं. आता बघा सगळे पोरं पुढं चाललेत, पाठीमागं ती गवळण आणि तिच्या पाठीमागं तिचा नवरदेव. पोरं म्हणले मना जोरात, देवकी नंदन गोपाळा. हो, पारुबाई लागली झोपायला. देवकी नंदन गोपाळा गोपाळा म्हणलं. तर बबन महाराज काय झालं, आता बघा पुढं गोपाळ आहेत, पाठीमागं गवळण नाही, त्याच्या पाठीमागं ती गवळी. गोपाळा गोपाळा म्हणल्यावर पोरांच्या पायाखालची धूळ उडाली आणि जशी मातीची धूळ उडाली आणि गवळीच्या नाकात गेली. नाकात गेला गवळण, शिंकल्याबरोबर पाठीमागचा नवरदेव पुढे येऊन पडला आणि अशी दिंडी निघाली. आणि जशी कृष्णाच्या दारात आलं, सोडियल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी. ज्या भागवतात 7 गाठी सांगितलेल्या आहेत, अहंकाराची, मितूपणाची, द्वंद्वाची, कल्पनेची, संदेहाची सुटली गाठी. आणि अशा प्रकारचे देवाचे खेळ चालू झाले. गावातले मुलं म्हणले चला, म्हणले कुठं, म्हणजे माझ्या मागे तुम्हाला पोटभर खाला देणार आहे. आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला, लक्ष देऊ नका. आणि निघाले. भगवान परमात्मा सांगितलं, पेंढ्या आज सगळ्याला पोटभर खायचे. म्हणजे काय करायचं, चोऱ्या करायच्यात. म्हणजे मग काय घ्यायचं, 47 बंदूक, तलवारी. म्हणजे नाही, गाळलेली माती घ्या, असे दगड घ्या, सराट्याचे काटे घ्या आणि लांब लांब काठ्या घ्या. पेंड्या मला कृष्णा ही गाळलेली माती कशा करता, म्हणजे आपण चोरी करायला गेलो, गवळण पकडायला आली की डोळ्यात काय टाकायची, पेंड्या मला तिचा चष्मा घालून आली तर म्हणजे काटे टाकायचे. काय काय पोरं बाबा काम ऐकत नाही, गपचूप बसत नाही. एक पोरा म्हणलं जाय रे त्या बाबूरावला बोलून आण, ते मला घरी नसले तर, मला घरीच आहेत, मला कुत्रा असलं तर, मला कुत्रा नाही, अंधारा असला तर, मला करू नको तर इथंच मर. हो, काम ऐकायचं नाही, गपचूप. काय काय आमचे महाराज लोक सांगतात गपचूप बसत नाहीत. काय काय एक जणाची सोयरी होईन गेली कशामुळं, तोत्र बोलल्यामुळं. बापा सांगितलं बंडू आता, म्हणजे दृष्टांतातला बंडू, बस आता तोत्र बोलतोस, त्या ठिकाणी पाहुण्या देखता तोत्र बोलायचं नाही. मला बोलत नाही, चला बोलायला. त्याचं असं भाग्य बाबा, जी पोरगी बघा तुझा तोत्रीच होती. पापाने सांगितलं बाई पोरा देखता बोलायचं नाही, तू सुद्धा तोत्री बोलतीस. म्हणजे काय हरकत नाही, दोघं झाले असं हुंडा ठरला असं गपची बसा. संध्याकाळ झाली, लाईट टाकला, लाईटचा किडा एक नवरदेवच्या खांद्यावर बसला. आता नवरीनं गपची बसा, तोत्री असल्यामुळे नवरी म्हणली तिडा तिडा, नवरदेव मला तुतय. जमला आता. तर भगवंतानं सांगितलं पेंध्या डोळे झाक, माझ्याकडे बघा. सगळ्यांना असे डोळे झाकले. कृष्णानं मंत्र म्हणला, सगळे आतमध्ये गेले. दैदूत तुपलं, पोटभर खाल्लं. झाका डोळे. पेंद्या मला याची गंमतच वाटायली, येताना डोळे झाका जाताना सुद्धा मला कर तरी काय. तर पेंद्यानं असे अर्धे डोळे झाकले. आता मुंगीच्या पायातलं घुंगरू देवाला कळतं, याचे डोळे दिसणार का. देव म्हणले झालं म्हणले, गोपाळ कृष्ण भगवान की. सगळ्यांना पोटभर खाल्लं, डोळे झाकले, सगळे बाहेर आले. येणं अर्धे डोळे झाकल्यामुळे अर्धा खिडकीत अडकला आणि अर्धा वरी आला. हो सांगतो बस बस. हो तुम्ही बसा खाली. आणि अडकल्यानंतर गवळीला आवाज झाल्याबरोबर त्या ठिकाणी अर्धा तास त्यानं मार खाल्ला. असे चोऱ्या खोड्या भगवान करू लागले. गावातले लोक म्हणले यशोदे कृष्णाला सांगावे आणि गोकुळी राहावे का जावे, अशा प्रकारचं. त्या ठिकाणी आता भगवंतानं यशोदेने सांगितलं, कृष्णा उद्या जाईन मी राणा आणि सवे घेऊन गोधना. आणि सगळ्या गोधना घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्मा फार गोड गवळणी, सर्वांनी हाताने टाळी, सर्वांनी हात सगळं. वेणुकवनाचा माय वाजे वृंदावनी, वेणुकवनाचा माय वाजे वृंदावनी, वेणुकवनाचा माय वाजे.
बाबांनी कथा सांगितली. गायी त्या ठिकाणी चारायला सोडल्या आणि सोडल्याच्या नंतर भगवंतानं सुंदर बासरी वाजवली आणि बाकीचे पोरमले कृष्णा आता खूप वेळ झालेला आहे, भूक लागली अनता हे काय नेनसी जानता भागिलो वळिता गाई सैरा ओढाळ. सर्व मुले आता भूक लागली आणि त्या ठिकाणी सर्व गाय एकत्र आणल्या आणि मन नावाची गाय ऐकणं खेळ खेळ. आता बरेच खेळ आपला वेळ झालेला आहे, 1 वाजलेला आहे आणि त्या ठिकाणी खेळ खेळले, घाम फुटले, भुका लागल्या आणि देवानं बासरी वाजवली, मन नावाची गाय वळून आणली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली, कान्हा तेरी बासुरी नींद चुराए चुराए, नींद चुरा के मुझे अपना बना ले, नींद चुरा के मुझे अपना बना ले. चुप चुप रो कान्हा दुनिया से चोरी, टूट ना जाए मेरी प्रीत की डोरी, नैना भर भर आए वो तेरी याद सताए, नैना भर भर आए वो तेरी याद सताए. कान्हा तेरी बांसुरी नींद चुराए चुराए, नींद चुरा के मुझे अपना बना ले, नींद चुरा के मुझे अपना बना. भक्त तुम्हारा कान्हा
काला एकत्र केला, कळंबाच्या झाडाखाली गेले आणि सर्वांना माहीत आहे डाव्या हातामध्ये काला घेतल्यानं उजव्या हातानं भगवान परमात्मा वाटू लागले. श्री शुकवाच बिभ्रत वेणुम जठरपटयो शुंग वेत्रेच कक्षे वामे पानु तत्फलामने गुलेशु तिष्ठन मध्ये स्वपर सुरदो हासयन नर्वबै स्वय स्वर्गे लोके मिशिते भुभुजे यज्ञ भूक बाल केले. सर्वांनी हातवरी करा. सर्वांना काला दिला. सर्वांनी तोंडावर हास्य करा. जरा हसा बरं. हास्य नर्वै सोय. हसू लागले गोपाळ आनंदानं. गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की. असा सर्वांना काला दिला. काला म्हणजे एकीकरण, काला म्हणजे दुःखाचा नाश, काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, काला म्हणजे जीवानं शिवरूप होणे. मायबाप याचं नाव आहे काला. मला आनंद वाटला. एवढ्या किती लोक जमलेले आहेत, किती गावचे लोक जमले. सर्वांना धन्यवाद. अगदी काय धन्यवाद द्यावं. छोटं गाव आहे तुमचं, सर्व एकत्र आलं. आणि खरं सांगू का, जरा ढिलं चाललं आलं सप्त्याचं मंडळी. किती मोठं गाव असू द्या आणि त्या गावात सप्ताह नसू द्या, त्या गावात करमत नाही, त्या गावात उदासपणा वाटते, त्या गावात आनंद वाटत नाही, त्या गावात माणसाला 2 तासाच्या वर राहावं वाटत नाही. मंडळी लहान करा, आम्हाला बोलू नका अजिबात, कोणालाही बोलवा कीर्तनाला, पण त्या ठिकाणी जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत आपला सणपुरीचा सप्ताह बंद नाही पडा पाहिजे. मंडप नका टाकू, मंदिरात तिथं करा. आमच्या जलालपूर महाराज पांडुरंग महाराज 7 दिवस त्याचीच कीर्तन ठेवा. म्हणजे ते काय पैसे मागत नाहीत आणि सप्ताह झाल्याशिवाय राहत नाही. पण मंडळी आपला सप्ताह बंद पडू नये. आता मोठमोठाले गाव 50-50 कोटीचे मालक एका घरी, आमच्या गावाला सप्ताहत नाही. आता माझं वय कमी आहे. ज्या गावात सप्ताह नाही ते गाव म्हणजे विधवा गाव आहे. ते गाव काय आहे? विधवा गाव. आमचे राऊत महाराज पुढचं बोलतात, पण आपलं लय वय लहान आहे म्हणून सप्ताह असला पाहिजे. लहान असू द्या, पंक्तीला बुंदी नसू द्या, वरण चपाती करा, ते नसू द्या कढी भात करा, पण आपल्या गावाची शान, आपल्या गावाचं वजन, आपल्या गावाचा मान, आपल्या गावाचं वैभव जर काय असेल तर तो गावातला सप्ताह असतो मंडळी. आणि तुमचं गाव सणपुरी आदर्श आहे. जवळचे जे गाव आहेत ना ते तुमचा आदर्श घेतात की एवढं लहान गाव आहे पण एवढा मोठा सप्ताह होते. मग तुमच्याकडे बघून आजूबाजूचे लोक पुन्हा चांगला सप्ताह करतात. तुमचं अन्नदान बघून पुन्हा आजूबाजूच्या गावाचे लोक अन्नदान करत असतात. मग जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपला सप्ताह. बाकीकडे काय करायचं करा, पण सप्त्यामध्ये सर्वांना एकत्र येऊन हा सप्ताह झाला पाहिजे बरं काय मंडळी. कारण आपल्याला आणि आपले मारुतीराया जागृत मारुतीराय आहेत, खालचे महादेव हे जागृत आहेत. म्हणून मंडळी आपण त्यांच्याकरता सप्ताह केला पाहिजे. आणि ही तुम्हाला सांगू का, जो अंबानी कोट्याधीश भारतातला श्रीमंत अंबानी, तो अंबानी 7 दिवस मुरारी बापूचं रामायण तरी म्हणा, ओजेचे भागवत म्हणा, 7 दिवस तो अंबानी स्विच ऑफ मोबाईल ठेवतो. मोबाईल उघडत सुद्धा नाही 7 दिवस. भागवत किंवा रामायण 7 दिवस ऐकतो. एक जण विचारलं, तुम्ही एवढे उद्योगपती, एका मिनिटाची त्यांना 50-50 करोड 100 करोड रुपये एका मिनिटात येतात. ते म्हणले तुम्ही 7 दिवस मोबाईल बंद ठेवतात, कोणताच व्यवसाय करत नाहीत, 7 दिवसात किती अब्जावधीचं नुकसान होत असेल, तुम्ही कशाला रामायण भागवत ऐकता. अंबानीनं उत्तर दिलं, हे वर्षभर जे माझे बिझनेस चालतात, कोट्या रुपये मला माझ्या खिशात प्राप्त होतात, सोनं प्राप्त होतात, त्याला एकमेव कारण आहे रामायण ऐकल्यानंतर मला जी एनर्जी येते, उत्साह होतो, आणि त्या 7 दिवसाचा उत्साह मला वर्षभर टिकतो आणि करोड रुपये कमवण्याची शक्ती मला आपोआप प्राप्त होती. सप्ताह नामस्मरण आपल्या पंक्ती कधी बंद नाही पडल्या पाहिजे. आपल्याला भगवंतांना सर्व दिलंय ना महाराज. असे देवाची कृपा आहे. पुन्हा शब्द धन्यवाद. इथं पवाडा मला सांगितलाय, याचा सर्वांनी हातवरी करा. का नाही, शिवजयंती आधीच आहे, सर्वांनी हातवरी.